सन्माननीय पंडित शेठ पाटील, सन्माननीय शैलेशराव पाटील आदी ग्रामस्थ, उपस्थित सर्व महिला भगिनी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आहे. क्षणा क्षणाला इतिहास घडणार आहे. तुला मेसेज पाठवला त्याच्यात काय दिसते का बघ. आपण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपले कर्तव्य आहे. मंडळाचे अध्यक्ष शिवाय क्रीडा मंडळ बांधवचे अध्यक्ष प्रदीपजी जाधव यांना मी विनंती करतोय, आता या स्पर्धेला आलेली देणगी माझी दमदार आमदार अलिबाग तालुक्याचे आन बादशाह पंडित शेठ पाटील साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आली. टाळ्यांचा गजर होत आणि त्यांचा यथोचित सन्मान मंडळाचे अध्यक्ष प्रदीपजी जाधव यांच्या शुभास्ते केलं जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक धडाकेबाज व्यक्तिमत्व पंडित शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मायेची उभारलेली शाल देऊन यथोचित सन्मान केला जातोय. धडाकेबाज व्यक्तिमत्व पंडित शेठ पाटील. धन्यवाद साहेब हा सन्मान स्वीकारल्याबद्दल. पुढील सन्मान केडी म्हात्रे सर, सॉरी पुढील सन्मान सन्माननीय श्री शैलेशराव पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत आंबेपूर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. मायेची शाल आणि वृत्त घेऊन येथे खरोखर सन्मानित केलं जातोय सन्माननीय शैलेशराव पाटील. धन्यवाद हा सन्मान स्वीकारल्याबद्दल. पुढील सन्मान सन्माननीय केडी म्हात्रे सर इथे उपस्थित आहेत. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी जाधव विनोद गाजरेकर यांना विनंती करते, आपल्या शुभास्ते आपण श्री केडी म्हात्रे सरांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. धन्यवाद. आपण सर्व वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहे. धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हायचं. गुणफलक पाहिला तर कमलेश्वर सुतारपाडा तो वादळ 6 बाजू खोलवर चढाई करतो. एक गुणांची लढाई सुमित केली. क्षणा क्षणाला उत्कंठा वाढणार. कबड्डीचा थरार पाहताना अंगावर काटा येणार. आज जुन्या सिनियर खेळाडूंना सुद्धा आनंद झाला असेल. सन्माननीय केडी म्हात्रे सर यांच्याकडून या स्पर्धेला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. असंच प्रेम या मंडळावर राहून समोरचे उभे आहेत त्यांनी बाजूला, जेणेकरून महिला भगिनींना सुद्धा व्यवस्थित स्पर्धा पाहता येईल. पुढील संघ द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक देण्यात आलेलं आहे रोख रक्कम 15,000 सन्माननीय शैलेशराव पाटील माजी सरपंच साहेब यांच्याकडे देण्यात आले. धन्यवाद. अनेक दानशूर व्यक्तिमत्व या विभागामध्ये आहे, ते अलिबाग तालुक्यात आहे. क्षेत्ररक्षण झालं. थांबवलं गेलं वाघाई क्लब 6
वादळ क्लब शहाबाज म्हटलं तर सिनियर खेळाडूंचं नाव घेणं गरजेचं आहे. ज्या खेळाडूंनी गावाच्या नावासाठी मेहनत केली. करण गजरे नावाला थांबवताना आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्र होता होता 5 गुणांची चढाई केली. कमलेश्वर सुतारपणा आपण बुचकुल्यात पाडलेले वादळ क्लब शहाबाज संघाला, परंतु वादळ क्लब शहाबाज या संघामध्ये ती धमक आहे. आपल्या सिनियर खेळाडूंचा खेळ आपणास आठवावा लागेल. मेहनती खेळाडू तुमच्याच गावातील आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुधीर पाटील सरांचा वादळ क्लब शहाबाज. तुम्हाला सिनियर खेळाडूंचा खेळ आठवावा लागेल. कबड्डी क्षेत्रातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार त्या आपल्या गावातील रायगडच्या कोहिनूरला मिळालेला आहे. विसरून जाणार 9-1 असा गुणफलक पाहायला मिळतो. नितीन ठाकरे सरकार खेळाडू ज्याने खरोखर गावासाठी योगदान दिले. पुढील विभाग क्रीडांगण नंबर 1 वर जय हनुमान धेरण गाव देवी मुंधानी. आपणास पहिला पुकार आपण जय गायक राहायचा आहे. जय हनुमान धेरण गाव देवी मुंधानी. तिसऱ्या पुकाराला ताबडतोब या मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय पंडित शेठ पाटील आपण या स्पर्धेला उपस्थित राहू या स्पर्धेची शोभा वाढवू. तर भीती नामा तुझी मुली गडगड नाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिवा. सह्याद्रीचा सीन गरजतो शिवशंभूराचा दरी दरीतून नाद गुंजला. महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा. हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये रायगड महाराजांच्या पदस्पर्शाने पुढे झालेली ही रायगड होते. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून शिवाय क्रीडा मंडळ बांधलं. हो हो उडवला मैदानाच्या बाहेर वादळ क्लब शहाबाज सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो. झाले सुरुवात झालेली आहे. आपण इतिहास वाचायला नाही इतिहास रचायला जन्माला आलेलो. 10-3 असा गुणफलक पाहतो. खेळ कबड्डीचा अधुरा राहिला. मैदान झालं सुन माझ्या मैत्रा सिकंदरा येते तुझी आठवण. जीवा भावाचा तोर यार होता आम्हाला रे आधार. तू मनाचा रे दिलदार सर्वांसाठी धावते. आणि याच मैदानावर सिकंदर सारखा वेगवान खेळाडू पाहायला मिळाला. काय ती हनुमान उडी. काय सामना तर
इथंच रे राहणार सिकंदर केलकर. हा रायगडचा सिकंदर आहे. या गावासाठी एकनिष्ठ राहायला हा केलं. अनेक संधी आल्या हो. महाराष्ट्राकडून संधी आल्या, महिंद्राकडून संधी आल्या, परंतु शिवाय क्रीडामंडळासाठी एकनिष्ठ राहिले. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही कबड्डी खेळतोय, गावाच्या मानासाठी. असा सिकंदर केलकर आपल्यातून जरी निघून गेला असला तरी त्याचं नाव रायगडच्या मातीत राहील. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. दुसरा पुकार जय हनुमान हिरण गाव देवी बुलढाणा. अपना दुसरा पुकार. सिकंदर केलकर स्तुतीचे सत. सिकंदर केलकर आपल्यातून निघून गेला आहे, पण तो मागे ठेवून गेला आहे मैत्रीचा वारसा, निष्ठेचा आदर्श आणि कबड्डीवरील अपार प्रेम. हे विसरून जमणार नाही. सिकंदर केलकर, तुझं नाव, तुझं कार्य, तुझी आठवण कबड्डीच्या प्रत्येक मॅच मध्ये आम्हाला प्रेरणा देत राहील. बघूया. गुणफलक 5-10. कोण होईल रायगडचा सिकंदर? या स्मृती चषकाचा भाग्य विधाता बाहुबली कोण? तिसऱ्या पुकाराला ताबडतोब हजर रहा. स्पर्धेचं पुन्हा एकदा आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ बेडेकार 14 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेले आहे. प्रथम क्रमांक 21,000, द्वितीय क्रमांक 15, तृतीय आणि चतुर्थ 7,000 आहे. सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हा. 40 ज्याचं वय 40च्या वर आहे त्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हा. 45 40+. तिसरा, चौथा 10,000. बघा, रायगड जिल्ह्याला कबड्डीची पंढरी म्हणून सर्वीकडे कबड्डी बंद होतात, पण रायगड जिल्हा असा एक जिल्हा आहे जो महाराष्ट्रात 40+ स्पर्धेचं आयोजन करतो. काही खेळाडू मध्ये रस असेल. स्कोर काय? हल्ली आपण युवा म्हटलं. आता आमच्या मंडळाला देणगी आलेली आहे. मनीष कदम, प्रेम बेरेने यांच्याकडून 1000 रुपये, केडी मांजरेकर, बांधण यांच्याकडून 1000 रुपये मंडळ यांचे सदस्य ऋणी आहे. नका, मागू नका, घेतला वसा टाकू नका. वो रक्त सलसल ना गावासाठी जर खेळतोय. गावाचं नाव रायगडच्या कानाकोपऱ्यात पोचवायचं आहे. 6-11 सुपर डॅगलची नामी संधी सुतारपाडा संघाला आणि कमबॅक करण्याची संधी शहाबाद संघाला आहे. टाळ्या टाळ्या. जय हनुमान हिरण गाव देवी बुलढाणा. अपना फाइनल कॉल स्वागत कसं चालू. 7-11 वादळ क्लब शहाबाद ही सुवर्ण संधी सोडू नका. 7-11 कुणाची कुणाला. जर या खेळाडूला क्षेत्ररक्षण झालं तर माझ्याकडून 500 रुपयाचं पडतो. हो, पण लोण्याचा बोजा पडतोय. गुणफलक झगमगला. 11-11 इक्वल आहे. गाव टू गाव स्पर्धा.
मी म्हटलं शहाबाज संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो. नितीन म्हात्रे संघ प्रशिक्षक आहात. सुंदर कमालीचा संघर्ष पाहायला मिळेल. 11-11 विजयाचा शिलेदार कोण होईल अंदाज लावता कठीण आहे. जर्मन वेरण गाव देवी मुंडाणी पंचायत आहेत राहा. तिसऱ्या पुकाराला मैदानात आपल्याला हजर राहावं लागेल. पूर्ण दारो मना थर्ड रे प्रयत्न करावा लागेल. करण गजरे चुकीला माफी नाही. वादळ क्लब शहाबाज लाटत जाणार होती परंतु क्षेत्ररक्षणाला थोडा मार लागला खेळाडूचा. अशा धारदार चढाया पाहायला मिळतील. महिला भगिनीला सुद्धा आनंद झाला कारण रायगडचे वाघ त्या बांधण नगरीत गर्जना करायला सुरुवात केली. करण गजरे सर्वांनी जरा बाजूला व्हा. गर्दी करू नका. लहान मुलांनी चला. हॅपी बर्थडे. तुमच्या लक्षात होतं? नको वासी. तुमच्या एका फुलाच्या बदल्यात 1000 फुलांचा सुगंध. हा तर खूप आधी धुतला होता ना. नवीन नीलची लिंबांची शक्ती मळ काढते आणि यातील हजारो फुलांचा सुगंध देतो. अधिकार है असल अधिकार है अपना. अपनों के खातिर कुछ करना है आज हमें. अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं. फक्त आपल्याला जर मार लागला तर महाराजांना आठवा. मन के जित काय त्या ओली काय त्या पंक्ती चिरत जातात काळजाला. तू भोर का पहिला तारा है परिवर्तन का एक नारा है. संपर्क साधण्याच्या स्टेजकडे भैरवनाथ तेजारी. ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है. वाट बघते आपण तरी काय बोलतो काय येतो. रुमाला बघ कोपरा तिकडच्या. गुणफलक 12-11 रसिकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळतो. च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहता येईल. काय खोलवर चढाई होती. सुरुवात झाली काय वेल बिगिन इज हाफ डन.
बारा तेरा विजयाची माल कोणाच्या गळ्यात सापडला होता? कमालीचा संघर्ष तीन गुण वेल बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो. काही क्षेत्ररक्षण केलंय, आग्र्यावर सुटका झाली अशी म्हणावं लागेल. पंड्यादा समोर जिंकला पडली होती, पण चतुर चाणाक्ष चपल खेळाडूंना मात्र वाट शोधून काढली. धुक्यातून वाट शोधणं खूप महत्वाचं आहे. काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे. 12-16 गुणफलक. कमलेश्वर सुतारपाडा 16, वादळ क्लब शहाबाज. हो 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 पाठीराख्यांकडे टाळ्या वाजवावं संघासाठी. अतिशय सुंदर. हो हो आणि लोण्याचा बोजा पडतो वादळ क्लब शहाबाज. परंतु ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. अजून वेळ आहे. बाहेर काही सुरुवात केले कमलेश्वर सुतारपाडा. बॅटरी 13-21, 21-13 मल्टिपल गुणांची आवश्यकता वादळ क्लब शहाबाज संघात. वादळ निर्माण करावा लागेल पाहिजे. पंचांचा इशारा येतोय. ब्लिंक करतोय. 3 मिनिटं बाकी. कबड्डीच्या मैदानावर 1 मिनिट सुद्धा भरपूर आहे. लाव बॅनर. बलाढ्य आघाडी विजय संपादन करायचा असेल तर तुफानी मेहनत रेड करावी लागेल. क्षणात होतच नव्हतं झालं. बघूया करण गणण्याचा वार रोखला जाईल का, परंतु नाही. आपलं वर्चस्व स्थापन करतोय मैदानात कमलेश्वर सुतारपाडा. एक गाव एक टीम हे ध्येय फक्त न फक्त गावाच्या नावाचं. ज्यावेळी गावाच्या नावाची जर्सी आपण घालतो ना, आपण गावाचं प्रतिनिधित्व करतो हे विसरून जमणार नाही. ज्या गावात जन्माला आलो त्या गावासाठी काहीतरी योगदान देणं आहे प्रत्येकाचं. जन्म इथेच, मरण सुद्धा इथे, शेवटची अंगण सुद्धा गावातच होणार आहे. म्हणजे गावासाठी योगदान देणं किती महत्वाचं असतं. एकनिष्ठ राहा गावासाठी. गाव तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. अहो तुमची वडिलांची छाती सुद्धा 56 इंच पुढे आहे की माझा मुलगा गावासाठी योगदान देतो. हे 10 वेळा पराभूत झाला तरी चालेल, पण एकदा विजय झालात ना गावात तुमची मिरवणूक निघेल. आज तुमच्या गावाला तुमच्या संघामुळे ओळखलं जातं. ही ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे. हाच शिवाय क्रीडा मंडळ बांधण स्थापना झाली 2001 मध्ये आणि अजिंक्य पदावर छाप पाडली. उरण येथे अजिंक्य पदावर अर्थात 2005 अजिंक्य पद विजेता.
जय हनुमान धेरण गाव देवी मुंडाणी आपणास फायनल कॉल. निर्विवाद वर्चस्व निर्माण करतोय कमलेश्वर सुतारपाडा आणि अंतिम मिसळ झालेली आहे. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं सुद्धा कौतुक आहे. छान सामना झाला.